नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एकच कार्यक्रम 3 वेगवेगळ्या शैलीत कसा सादर करावा उदाहरणासहित याबद्दलचं मार्गदर्शन करणारा हा यूट्यूब व्हिडिओ आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या सर्वांना सांगेल की जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मिळतं, तेही मोफत. तर मित्रांनो, उदाहरणासाठी एक कार्यक्रम या ठिकाणी आपण घेऊया की तो शिक्षक सत्कार समारंभ आहे. शैली 1, औपचारिक आणि आदरयुक्त, भाषा शुद्ध, आवाज स्थिर आणि वाक्य रचना नेटक्या. ते कशा ते पाहूया. नमस्कार. आज आपण ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची ज्योत पेटवणाऱ्या आपल्या आदरणीय शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या व्यक्तिमत्वांचा गौरव करणं हा आपला सन्मान आहे. कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. मित्रांनो, ही या प्रसंगी सादर करत असताना वैशिष्ट्य कशी असावी? कमी हातवारे, शांत गती, आदरयुक्त शब्दप्रयोग आणि सभागृहात शिस्तीचं वातावरण. शैली 2, भावनिक आणि हृदयस्पर्शी पद्धतीनं कसं या ठिकाणी बोलावं. आवाजात भावना आणि शब्दांमध्ये जिव्हाळा असणं अत्यंत महत्वाचं आहे. ते पहा. मित्रांनो, आईवडिलांनंतर जर कुणी आपल्याला घडवत असेल तर ते म्हणजे आपले शिक्षक. आपल्या छोट्या चुका सहन करत आपल्याला मोठे बनवणारे हे व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहे. चला, त्यांच्या कार्याला मनापासून सलाम करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. या ठिकाणी वैशिष्ट्य: चेहऱ्यावर भाव, आवाजात चढउतार, प्रेक्षकांशी भावनिक जोड आणि टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी वाढतो. शैली 3, उत्साही आणि प्रेरणादायी, ऊर्जा, उत्साह आणि जोश. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया त्या व्यक्तींचं ज्यांनी आपल्या आयुष्यात पुस्तकांच्या पलीकडचं धडे दिले. आजचा हा शिक्षक सत्कार समारंभ फक्त एक कार्यक्रम नाही, तर तो खऱ्या अर्थानं कृतज्ञतेचा उत्सव आहे. तयार आहात ना सगळे? मग सुरुवात करूया दमदार पद्धतीनं. या ठिकाणी पहा. मोठा आवाज, जास्त हालचाल, प्रेक्षकांचा सहभाग आणि वातावरणात ऊर्जा निर्माण करत असते. कार्यक्रम तोच असतो, फरक पडतो तो अँकरच्या शैलीमुळे. मित्रांनो, हा फॉर्मॅट तुम्ही कोणत्याही कार्यक्रमावर वापरू शकता. मग उदाहरणार्थ स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असेल, वार्षिक स्नेहसंमेलनाचा असेल, बक्षीस वितरणाचा असेल, निरोप समारंभाचा असेल. मग त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या शैलीमध्ये या ठिकाणी मी सूत्रसंचालकांना 3 पद्धतीनं एकच कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं कशा शैलीने सादर करावा या ठिकाणी मी मार्गदर्शन केलंय. मार्गदर्शन आपल्याला कसं वाटलं तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जाता जाता आपल्या सर्वांना सांगेल की आपण हजारो नवीन सूत्रसंचालक आपण घडवायचं ठरवले आहे. या मिशनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.